चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप तसेच NMMS च्या दृष्टिकोनातून लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। तर त्यातील आज आपण 8वे लेक्चर घेणार आहोत बघा, वजाबाकी बिन हच्च्याची, सबट्रॅक्शन विदाउट कॅरी आज आपण घेणार आहोत। त्याच्यातील पहिले उदाहरण सांगता येते बघा आपल्याला 42 - 21। या ठिकाणी सुरुवातीला वरील संख्येच्या एकक स्थानाच्या 2 मधून खालील संख्येच्या एकक स्थानाचे 1 वजा करूया। म्हणजे थोडक्यात वजा करावे म्हणजेच मागे मोजावे। मग काय तर 2 मधून 1 वजा करायचे म्हणजे 1 बोट मागे मोजूया। मग 2 च्या मागे 1 म्हणजे 1च येते। त्यानंतर वरील संख्येच्या दशक स्थानाच्या 4 मधून खालील संख्येतील दशक स्थानाचे 2 वजा करूया। म्हणजे थोडक्यात 4 च्या मागे 2 बोटे मोजूया। बघा मग 4 च्या मागे 3 2, मग उत्तर येते बघा 21। तर ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया। सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 37 - 25। सात मधून 5 वजा करूया म्हणजे 7 च्या मागे 5 बोटे मोजूया। बघा वजा ज्यावेळी आपण करतोय, सबट्रॅक्ट ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी मागे मोजायचे, आणि जर आपण बेरीज करत असू, अधिक करत असू, प्लस करत असू तर पुढे मोजायचे। या ठिकाणी आपण वजा करतोय म्हणजे मागे मोजूया। मग 7 च्या मागे 5 बोटे 6 5 4 3 2, उत्तराच्या एकक स्थानी येतात बघा 2। आता 3 मधून 2 वजा करूया म्हणजे कमी करूया। मग 3 च्या मागे 2 बोटे मोजूया 2 1, एकूणच उत्तर सांगता येते बघा 12। मग ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करूया। सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 59 - 45। या ठिकाणी 9 मधून 5 वजा करूया म्हणजे 9 च्या मागे 5 बोटे मोजूया 8 7 6 5 4। या ठिकाणी 5 मधून 4 वजा करूया म्हणजे 5 च्या मागे 4 बोटे मोजूया 5 च्या मागे म्हणजे 4 3 2 1, एकूण उत्तर सांगता येते बघा 14। तर ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया। सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 64 - 33। चार मधून 3 वजा करूया म्हणजे 4 च्या मागे 3 बोटे मोजूया 4 च्या मागे 3 2 1, 6 मधून 3 वजा करूया म्हणजे 6 च्या मागे 3 बोटे मोजूया 5 4 3, एकूण उत्तर सांगता येते बघा 31। ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया। सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 39 - 23। नऊ मधून 3 वजा करूया म्हणजे 9 च्या मागे 3 बोटे मोजूया 8 7 6। 3 मधून 2 वजा करूया म्हणजे 3 च्या मागे 2 बोटे मोजूया 2 1, 16। ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया। सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल 66 - 43। सहा मधून 3 वजा करूया म्हणजे 6 च्या मागे 3 बोटे मोजूया 5 4 3,
6 मधून 4 वजा करूयात, म्हणजे 6च्या मागे 4 बोटे मोजूयात. 5 4 3 2. उत्तर सांगता येते 23. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 57 वजा 45. 7 मधून 5 वजा करूयात, मग 7च्या मागे 5 बोटे मोजूयात. 6 5 4 3 2. 5 मधून 4 वजा करूयात, म्हणजे 5च्या मागे 4 बोटे मोजूयात. 4 3 2 1, म्हणजे 12. उत्तर सांगता येते बघा. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूयात. सेव्ह अँड नेक्स्ट. अडुसष्ट वजा 55. 8 मधून 5 वजा करूयात, म्हणजे 8च्या मागे 5 बोटे मोजूयात. 7 6 5 4 3. 6 मधून 5 वजा करूयात, म्हणजे 6च्या मागे 5 बोटे मोजूयात. 5 4 3 2 1. 13. ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. चोवीस वजा 13. 4 वजा 3, म्हणजे 4च्या मागे 3 बोटे मोजूया. बघा 3 2 1. 2 मधून 1 वजा करूयात, म्हणजे 2च्या मागे 1 बोट मोजूयात. 2च्या मागे 1. एकूण उत्तर सांगता येते बघा 11. ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. 62 वजा 41. 2 मधून 1 वजा करूयात, म्हणजे 2च्या मागे 1 बोट मोजूयात. 1. 6 वजा 4, म्हणजे 6च्या मागे 4 बोटे मोजूयात. 6च्या मागे 5 4 3 2. एकूणात उत्तर सांगता येते 21. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा एक सूचना सांगावीशी वाटते. बघा या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्या विद्यार्थ्यांचा पाल्यांचा कशा प्रकारे अभ्यास सुरू आहे, त्याला कशा प्रकारे गणित समजत आहे, हे आपण या टेस्टच्या स्वरूपातून या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल. पण शाळेमध्ये काय सुरू आहे किंवा ट्युशन मध्ये कशा प्रकारे अभ्यास सुरू आहे, आपल्या मुलाला समजते किंवा नाही समजत, याबाबत पालकाला कुठलीच कल्पना नसते. पण या ठिकाणी जर म्हटलं तर निश्चितपणे आपल्या स्वाध्याय टेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना लगेच लक्षात येईल की आपल्या मुलाला समजते किंवा नाही समजत. त्यामुळं या ठिकाणी त्याचा 100% आणि परफेक्ट अभ्यास होईलच. चला तर समोरील एक्झाम्पल घेऊया. 27 वजा 14. 7 मधून 4 वजा करूयात, म्हणजे 7च्या मागे 4 बोटे मोजूयात. 6 5 4 3. 2 मधून 1 वजा करूयात, म्हणजे 2च्या मागे 1 बोट मोजूयात. 1. 13. ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 38 वजा 25. 8 वजा 5. 8 मधून 5 वजा करूयात, म्हणजे 8च्या मागे 5 बोटे मोजूयात. 7 6 5 4 3.
तीनच्या मागे दोन बोटे, तीन मधून दोन वजा करूया म्हणजे तीनच्या मागे दोन बोटे मोजूया, 2 1, उत्तर सांगता येते बघा 13. तर ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 44 वजा 23. बघा 4 मधून 3 वजा करूया म्हणजे 4च्या मागे 3 बोटे मोजूया, 3 2 1. 4 मधून 2 वजा करूया म्हणजे 4च्या मागे 2 बोटे मोजूया, 3 2 21. ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 43 वजा 22. तीन मधून 2 वजा करूयात म्हणजे 3च्या मागे 2 बोटे मोजूयात, 2 1. 4 मधून 2 वजा करूयात म्हणजे 4च्या मागे 2 बोटे मोजूयात, 3 2 21. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. पाच वजा 4. 5 मधून 4 वजा करूयात म्हणजे 5च्या मागे 4 बोटे मोजूयात, 4 3 2 1. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 36 वजा 22. 6 मधून 2 वजा करूयात म्हणजे 6च्या मागे 2 बोटे मोजूयात, 5 4. 3 मधून 2 वजा करूयात म्हणजे 3च्या मागे 2 बोटे मोजूयात, 2 1. 14. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. 67 वजा 45. 7 मधून 5 वजा करूयात म्हणजे 7च्या मागे 5 बोटे मोजूयात, 7च्या मागे 6 5 4 3 2. 6 मधून 4 वजा करूयात म्हणजे 6च्या मागे 4 बोटे मोजूयात, 5 4 3 2. उत्तर 22. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 33 वजा 22. 3 मधून 2 वजा करूयात म्हणजे 3च्या मागे 2 बोटे मोजूयात, 2 1. 3 मधून 2 वजा करूयात म्हणजे 3च्या मागे 2 बोटे मोजूयात, 2 1. 11. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येईल 47 वजा 35. 7 मधून 5 वजा करूयात म्हणजे 7च्या मागे 5 बोटे मोजूयात, 6 5 4 3 2. 4 मधून 3 वजा करूयात म्हणजे 4च्या मागे 3 बोटे मोजूयात, 3 2 1. 12. ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. 63 वजा 32. 3 मधून 2 वजा करूयात म्हणजे 3च्या मागे 2 बोटे मोजूयात, 2 1.
6 मधून 3 वजा करूयात, म्हणजेच 6च्या मागे 3 बोटे मोजूयात. 5 4 3. उत्तर सांगता येते 31. ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करूयात. सेव्ह अँड नेक्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशाच प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि इझिली संपूर्ण गणित लेक्चर सिरीज या ठिकाणी शिकणार आहोत. आणि यानंतर बुद्धिमत्ता सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर त्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपण या ठिकाणी आणखी चांगल्या प्रकारे बेसिकली संपूर्ण लेक्चर सिरीज तयार करणार आहोत. तर पालकांसाठी एक सूचना आहे बघा. खूप साऱ्या पालकांची एक तक्रार असते की बा ड्युटी नंतर मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वेळच नाही. पण हा जो आपला प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्ट नुसार तुमच्या मुलांकडून अभ्यास करून घेणार हा आपला प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्टच त्यांच्याकडून अभ्यास करून घेणार. तर ह्या टेस्ट सिरीज जी आहे, आपला स्वाध्याय उपक्रम जो आहे तो फक्त मुलांना ओपन करून द्या. एकदा त्यांना शिकवा, त्यांना व्हिडिओ लेक्चर दाखवा. लेक्चर बघून त्यांना लक्षातच येईल आणि त्यानंतर त्यांच्याकडून ही टेस्ट सोडून घ्या. फक्त त्यांची टेस्ट संपूर्ण सोडून झाल्यानंतर पालकांना आवाज देतील आणि पालक त्या ठिकाणी लेक्चर सिरीज आपले टेस्ट सबमिट करेल. बघा, सबमिट टेस्ट या ठिकाणी पालकांच्या लगेच लक्षात येणार. तर आपल्या मुलांनी टोटल 50 पैकी आता आपण या ठिकाणी लेक्चर मध्ये फक्त 20 एक्झाम्पल सोडवले, पण मुले काय करतील, 50 पैकी 50 सर्व सोडवतील. बरोबर आहे. मग पालकांना लगेच कळेल. तर टोटल क्वेश्चन असणार आहे 50 मधून करेक्ट आन्सर किती आहे, इनकरेक्ट आन्सर किती आहे. बरोबर आहे. म्हणजे पालकांना या ठिकाणी पालकांचा जो एक रोल असतो किंवा मुलांचा अभ्यास करून घेणे, तो रोल आपला या ठिकाणी या पॅटर्न नुसारच त्यांचा जो अभ्यास आहे तो पूर्ण करून घेतला जाईल. फक्त त्यावरती पालकांचा वाच असेल. चला, तर नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट लेक्चर आपण उद्याला घेऊया. या ठिकाणी थांबूया.